नांदेड जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. मी सध्या अर्धापूर तालुक्यातील सोनाळा परिसरामध्ये आहे. एका शेतकऱ्यानं जे आहे ते काही मागच्या वर्षापासून नगदी पीक म्हणून हळदीची पीक जे आहे ते घ्यायला सुरुवात केली होती. मोठ्या प्रमाणात चांगलं हळदीचं उत्पन्न सुद्धा झालं. एकरी 30 क्विंटल एवढं उत्पन्न झालं असताना काल रात्री जे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, गारपीट झाली, त्याच्यानंतर अक्षरशः या शेतामध्ये 2-2 फुटापर्यंत पाणी साचलं होतं. ही सगळी जी हळद आहे, हे बंड असेल किंवा हळद असेल, हे सगळं भिजून मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे पूर्ण जे आहे ते याला वेगवेगळ्या हा सगळा आता परत कडक होणार आहे. पूर्णतः म्हणजे याचं नुकसान होणार आहे. हे कामी फारसं येणार नाही. शेतकऱ्यांचं यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे. नगदी पीक आहे आणि चांगला हळदीला भाव असतो म्हणून शेतकरी हळदीकडे वळत असताना अशा पद्धतीचं नैसर्गिक संकट आल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये सगळं अतिशय उघड्या छताखाली आपलं जे आहे ते लाखो रुपयांचं पीक शेतकऱ्यानं वाळूत घातलेलं होतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणाचा पाऊस झाला की त्या पावसामध्ये हे सगळं पीक अक्षरशः वाया जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. आपल्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. तशा पद्धतीचं सगळं नुकसान आहे. साधारणतः किती तुम्हाला यामधून नफा मिळणार होता आणि किती खर्च लागलाय काय सांगाल? माझं नाव गजानन गोविंदराव करडे, गाव सोनाळा, तालुका अर्धापूर. माझे 2 एकर हळदीचे क्षेत्र आहे. काल वादळी वाऱ्या पावसामुळे माझे हळदीचे नुकसान झालेले आहे पूर्ण. आता किती साधारण एकरी खर्च किती येतो? एकरी जवळपास 80,000 रुपये एकरी खर्च येतो. हो. आणि उत्पन्न किती अपेक्षित होतं तुम्हाला या सगळ्या हळदीमध्ये? उपरी माझं 5 लाख रुपयाचं उत्पन्नाची अपेक्षा होती मला. हो. हळदीला चांगला भाव पण मिळत होता आणि आलं पण होतं चांगलं पीक. हो, पण आले होते 4 दिवसावर. आता माझं जे माल मार्केटला न्यायच्या तयारीमध्ये होतो, पण रात्री पावसामुळे नुकसान झालेली आहे. सगळी तजबीज कशी केली होती? 80,000 रुपयाची काय, कुठून पैसे आणले होते, कसं? मी या सावकाराकडून पैसे घेऊन खत पाणी ठिबक वगैरे हे करून रोज मजुराला पैसे देऊन बाहेरचे पैसे घेऊन खर्च केलेला होता. ते पण आता खर्च फिटण्याचं असं अपेक्षा नाही आहे. आता आता कसं सगळं कसं होणार आहे? आता नुकसान भरून कसं निघणार आहे? आता नुकसानचं काय भरोशात अपेक्षा नाही. आता शासनाने काहीतरी मदत करावाची माझी अपेक्षा आहे. काय मागणी कराल शासनाकडे? कारण अनेक हळदीशिवाय या भागातली सगळी केळी आणि गहू शिवाय ज्वारी वगैरे सगळी जी नगदी पिकं आहेत त्याचं नुकसान झालंय. सर, काहीतरी शासन आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजेत. आमचा खर्च तेवढं तरी निघाला पाहिजे. आता मुलाचे शिक्षण आहेत, आमचा शेतीचा खर्च आहे आणि आता शेती असं परवडण्याची झालेली. असा पाऊस अवकाळी शेतकऱ्याच्या पाठीशी धरूनच आहेत. काय करणार त्यानं? आणखी एक शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. कसं बाबा, कसं नुकसान झालंय, काय सांगता? शासनाला काय मागणी करता? शासनानं एकच करावं की शासनानं आमची भरपाई द्यायला पाहिजेत. सगळे शेतकरी आता परेशान झालेले आहेत. त्याचा काही विचार करण्याची त्याला ईळ आलेली आहे. याने शासनानं काय करायचं एकच आहे की काहीतरी लई थोडं काहीतरी मदत करायला पाहिजे, ही आमची विनंती आहे. तात्काळ या सगळ्या नुकसानग्रस्त पिकांचं पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव मदत करावी अशी मागणी शासनाकडे शेतकरी करताना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, सोनाळा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.